जिथं अहंकाराचा थोडाही लवलेश आहे, जगाचा मालक सापडत नाही, मग ती रखमाई का असे ना. अहो 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजाचं, काय फायदा झाला? अहंकार नडला. शेवटी सामर्थ्याने मुक्ताईंचं शिष्य व्हावं लागलं. कधी कळलं? ज्या दिवशी ज्ञानोबरायांची भेट झाली. म्हणून म्हणते, जर सामर्थ्याने जगाच्या मालकाचं आठव पाहिजे असेल, दर्शन पाहिजे असेल, तर नामदेवराय विनंती करतात, साधा पण असू द्या. भाविक म्हणजे साध्यातला वैष्णवच असावा असा नाही. अहो थोडं जरी परमार्थ करायला लोकाला अहंकार येतो. नुसता भाविक जरी झाला, बिना माळ्याची जरी वारी केली तरी अहंकार. भाविक म्हणजे वैष्णव नाही पण साधा आहे, त्या भाविकाला सुद्धा अहंकार येतो. आणि आम्ही तर राजस आहे देवा. राजस म्हणजे लाडावलेले, राजयाची कांता, काय भीक मागे मनाची अजोगे. आम्हाला तर सगळंच भेटलं देवा, मग आम्ही लाडावणारच की. आम्ही म्हणजे लाडावलेली मंडळी, आम्ही लाडावलेली असू दे पण अहंकारित नसू दे. सगळ्यात लवकर लाडावलेलाच अहंकार येतो. सगळं मिळतं ना, आम्ही कोण आहे देवा? राजस आहे, लाडावलेली मंडळी आहे, आम्हाला अहंकार येतो. म्हणून विनंती आहे, अहंकार तर सोडा, वारा सुद्धा ही संत मंडळी सुखी असो. मग देवा एवढं सगळं केलं, पण आता काय झालं? चालून चालून बी चालणीत थोडं राहिलंच. आक कीर्तन झालं तरी काही लोकांना कळलंच नाही. असतात ना चालून चालून बी थोडंफार फुफुटा. त्या फुफुट्याचं काय? माळकरी बी नाही, वारी बी केली नाही, वैष्णव बी नाही, भाविक बी नाही, आणि मटण खाल्ल्याशिवाय दम निघत बी नाही. त्याच्यासाठी बी काय तर सांगा की. नामदेवराय म्हणले नका काळजी करू. निदान म्हणजे कमीत कमी देवाचं नाव तरी. बायकांनो लय ताकद आहे तुमच्या संसारात सुद्धा. पण आता कसं झालंय, त्याला म्हणलं की नाही कशाला का, आमच्या तिलाच लय आवडतंय. तीच म्हणते रविवारी तुम्ही आणा ना, मी बी खाते, तुम्ही बी खाऊ, लेकराला बी देऊ. कस करावं असंच हो? हा माय माऊल्या लेख म्हणून तुम्हाला सांगते, पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण संसार जरी सामर्थ्याने केला ना, तरी आपल्या संसाराची राखणदारी जगाचा मालक करतो. एवढी ताकद आपल्या संसारात. फक्त आपल्या संसारात भगवंताचं नाव असावं, देव कल्याण करतोच. तुकोबासाठी विठ्ठल आले, यात काय नवलय? आवलीसाठी आले नाहीत का? आवली माहिती आहे का? तुकोबाची बायको होती, 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, त्यांच्यात तेवढी ताकद होती महाराज का. 2 बायका होत्या म्हणजे श्रीमंत होते. संसार तुकोबारांसारखा संसार कोणाला जमला नाही, तुकोबारांसारखा व्यापार कोणाला जमला नाही, आणि तुकोबारांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. अशाच व्यक्ती, सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जगत करतो तुकोबारा. सोपं नव्हतं दादा. 2 बायका तुकोबाला. त्यांनी काय हौसनं केल्या नाही. त्या पहिली बायको केली रखमा, तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, उपरीकर. दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलीलाच लेकरू झालं. देव बी असला खतरनाक मजा बघतो ना महाराज. 2 बायका होत्या, रखमा आणि जिजा. पहिल्या पत्नीचं नाव रखमा, दुसऱ्यांचं नाव जिजाऊ. त्यांचं पण नाव जिजाऊच होतं. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा राहिला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्य. ती पण जिजाऊ, पण तिला आवली म्हणायचे. लोक म्हणतात फटकळ आहे, पण मी सांगते तुकोबांच्या बायकोसारखी बायको भेटायला नशीब फार लागतं. फटकळ का होती? कारण नवऱ्याचं लक्ष संसारात नव्हतं. कोणीतरी एक कणखर राहिल्याशिवाय संसार चालत. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या, गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासर आहे, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. आणि उपरीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे ना. 1.25 एकर ऊस आहे आपल्या सासऱ्याचा, तरी बोलू देत नाही आपल्याला. धोंड्याच्या महिन्यात अर्ध्याच तोळ्याची अंगठी केली, पण महिनाभर स्टेटस होता, लाडाचा जावई गेला सासरवाडीला. अर्ध्या तोळ्यावर महिनाभर बोंबललं महाराज. काय जागीरदारी असेल आवलीची. 1425 माणसं बापाच्या 1 टाइम हाताखाली. अशा जागीरदार बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय संसार केला असेल? एका लुगड्यावर संसार केला, एका लुगड्यावर. 4 दिवस तुकोबा सापडत नव्हते, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खाल्ली.
एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवलय? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो का? दगडासारखे पाय त्याचे महाराज झिजलेले असतात, 2-4 वेळा लावावा लागतो. काटा मोडला जिजाला, आवलीला त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला. पाठीमागे धावला जिजांच्या, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला? विठ्ठला कळतंय की आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आधी ती भागवते मग येते दर्शनाला. नवऱ्यासाठी विटेवरच्या मालकाला थांबवलं तिने. साधा नाही येतो, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा मालक आहे तो, त्याला थांबवलं का त्या नवऱ्याला भाकरी द्यायची. तो कोणा भाकरी देऊन पाठीशी आल्या, विठ्ठल जाग्यावर थांबा म्हणे, आता तरी काटा बघू द्या. त्या आवलीचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं, थुका लावून काटा दिसतो का पाहिला. विठ्ठलाला सुद्धा एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 येणा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची, उपरीची नाही, पंढरपूरची महाराज, पंढरपूरची. वाईट वाटलं. बायकोला स्वतःला बोलल्यावर वाईट वाटत नाही, नवऱ्याला बोललं की वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. वाईट वाटलं तिला. जगाचा मालक आहे माझा नवरा आणि थुका लावून काटा बघतोय. हा का हो देवा? मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना व्हाय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की उपरेश मायबा देवाला काटा बघायला थुका लावायची गरज? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला बायका लेकराचा देवाच्या नावापुढे. पण अशी परिस्थिती असूनही ज्या बाईने परखडपणे नवऱ्याचा संसार सांभाळला, ढाल भरून उभी राहिली नवऱ्याची, प्रत्येक संकट नवऱ्याच्या आधी आपल्या खांद्यावर झेलली, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय ताकद असते ना एका बाईमध्ये, काय ताकद असतं एका स्त्रीमध्ये. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. किती विचार करा, काय ताकद असते. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. उपरीकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गाऱ्हाणं काही देवापर्यंत गेलं. आणि वाईट वाटून घेत जाऊ नका. तुम्ही एखाद्यासाठी कितीही करा, किती जीव लावा, किती प्रेम करा, किती माया लावा, किती त्याच्या संकटात साथ द्या, आपल्या काळात तो आपली साथ देणार नाही, हा जगाचा नियम आहे. त्यामुळे या गोष्टीमुळे कधीच दुःख करून घेऊ नका की ज्या माणसासाठी मी जीव घाण टाकला, माझ्या वाईट वेळेत त्यानं माझी साथ सोडली. हा नियम आहे समाजाचा. हे सत्यच आहे की वाईट काळात विठेवरच्या मालकाशिवाय दुसरं कोणी साथ देत. म्हणून देवा तुझंच नाव मुखात असावं, बाकी सगळी कल्पनेची, बाकी सगळी कल्पना आहे. एकमेव सत्य आहे देव माझा, मी देवाचा, हीच माझी. नाही काही करता आलं, नाही दयाविनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. कमीत कमी मुखात देवाचं नाव तरी असावं. देवाचं नाव आहे ते पुण्य देतच. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेल्यावर बघा न ग, आताशी सप्ताह झालाय, सुतक लागन महाराज थोडं थांबा. विषाचं काम आहे ते मारतच, भगवंताचं नाम आहे ते पुण्य देतच. तुम्ही काही करा, फक्त शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या. तेवढं जरी केलं ना, सामर्थ्य निर्माण होणार. काय करायचं? फक्त भजन. दोन्ही हात वर करा प्रेमाने. तुम्हाला खाली कोणी घ्यायला सांगितलं? एनिवे असू द्या, घेतलं तर घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसलात, बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची आहे. काही फरक नसतो. उलट मला तोंडावर बायका म्हणतात टीव्हीत लई चांगल्या दिसतात, समोर लई किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटंच असतंय. ॲडव्हर्टाइजमेंटचं जग आहे ते. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणलं की कीर्तनाला यायचंच आपलं भाग्य आहे की आपण कीर्तनाला येतो. काही नाही करता आलं.
वजैव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुपिच्चगुच्चमस्तकं सुनादवेणु हस्तकं मनोज गर्वमोचनं विशाललोललोचनं मनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णं वजैव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव। काय नाही हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता। तुम्ही नका लय भानगडीत पडू महाराज। चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18 पुराण हरीशीच गाती, मग आपण बी तेवढंच करू। ज्यामुखी निदान नाही काही जमलं तरी चालेल, नामसंकीर्तन साधन पय हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे चालू असलेला संकीर्तन सोहळा, त्यातला आजचा शेवटचा दिवस हा शिवजयंतीचा सोहळा। एक सोपं सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती विचारानं साजरी करावी ही कल्पना सुद्धा सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे। म्हणून खारीचा ना खारीचा वाटा ज्यांचा या संकीर्तनामध्ये आणि या शिवविचारामध्ये आहे, शिवलेख म्हणून सांगते, माझा विठेवरचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही। ज्यांनी शिवजयंती नामचिंतनाने साजरी करायचा उद्दिष्ट पुढे मांडला, त्या प्रत्येकाचं कल्याण आहे ज्यांनी खरा महापुरुषांचा विचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांचे मनस्वी आभार। अगदी तुम्ही उपस्थित सर्व मंडळी, हे सगळं उपरी गाव अखंडित लक्षात राहील माझ्या की यांनी संकीर्तन सोहळा शिवजयंती निमित्त केला होता। इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी तुमचं नाव रेखाटलं जाईल। संख्या किती, किती नियोजन, किती भव्य, किती दिव्य हे महत्त्वाचं नाही, तुम्ही शिवजयंतीला संकीर्तन केलं हे इतिहासाला सुवर्ण अक्षर। तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार। सुंदर टाळकरी, अगदी लहान लहान मुलं, त्याचबरोबर माणसं सहज विचारतात, एवढा पैसा घेता करता काय, कुठं ठेवता कुठं, आणि काय ज्ञान फुकाट सांगतात का। मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली। तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी, जन्म 2000चाच आहे माझा, पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं। त्यातही काही नवल नाही दादा, माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता। भजनं त्यांनी केली आणि कीर्तनकार मी झाली, पुण्य माझ्या पदरात पडलं। ही ताकद असते वारकरी संप्रदायात। तुम्ही 100 वेळा आज राम म्हणलात ना, आणि आज तुमचा जीव गेला आणि उद्या तुमच्या मुलांनी राम म्हणायला चालू केलं ना, तर त्याची गणती 1 पासून होत नाही, त्या मुलाची गणना 101 पासून सुरू होते। तुमचं 100 सुद्धा त्याच्या पदरात पडतं, कळतंय? हे आम्हाला मिळालेलं भाग्य आहे। त्याच्यामुळं पहिली 15 वर्ष तर लोकांनी काही पैसे दिलेच नाही, मागितले तरी दिले नाही, तिकिटापुरतं द्यायची। जेव्हापासून प्रसिद्धी झाली तेव्हापासून लोक पैसे द्यायला लागले। आता देते ती, आता चांगलं देतात महाराज बरं का। म्हणजे मला हे कळलं, प्रसिद्धीशिवाय पैसा सुद्धा येत, किती चांगला कीर्तनकार असू द्या, किती विज्ञान असू द्या, किती जीव तोडून बोलू द्या, जवळ त्याला प्रसिद्धी येत नाही तवर लोक काही किंमत देत। आता 2-4 वर्षात पैसे यायला लागली, पैसे आल्यावर कळलं पैसे खर्चायचे अवघड आहेत, कमवायचे नाही। कमवायचं लय सोपं आहे, पण कुठं खर्चावं कळत नाही, त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती। कळलं त्याला, कळलं महाराज, आता आपली अवस्था तसली करून घ्यायची म्हणलं, आता काय विचार करावा। म्हणून माझे माऊली म्हणतात, जरी स्वधर्मात होते जिजे मिळे आपण याते, ते दिजे बहुते सन्मान योगे। जे कमावलं त्यातला 50% वाटा तरी समाज हितार्थ जावा, असं माझ्या माऊलींचं मत आहे। आणि याच मतानुसार 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त हे 2-3 वर्षातलं कीर्तनाचं मानधन आणि माझ्या आईवडिलांची पहिली ठेवलेली काहीतरी पुण्याई किंवा साठा, या सगळ्याच्या माध्यमातून आज सामर्थ्याने मी 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये मी ह्या मुली शिकवते। माझी काही बाप जातीची इस्टेट नव्हती, म्हणजे माझं गाव बार्शीपासून जवळ खेडेगाव आहे भानसळ, तिथं जमीन आहे, पण तिथं संस्था उभा करण्यात मजा नव्हती, का तर गाव खेडेगाव होतं। पण बार्शीमध्येच गुंट्यानं जमिनी घेऊन आता चालू आमच्या बार्शीला भरपूर भाव आहे, आणि प्रॉपर बार्शीमध्ये असल्यामुळं गुंटेवारीनं घ्यायचं म्हणलं की 20-25 लाख रुपये गुंठा अशा हिशोबानं पडत होतं। अशी गुंटेवारीनं जागा घेतली। माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशेशी आहे, CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात आहे। पोरी राहतात ना, आरोशिवाय पाणी नाही, सोलरशिवाय आंघोळ नाही, गाद्याशिवाय पोरी झोपत नाही। प्रत्येक 5-6 मुलींना वेगळी रूम आहे, वॉशरूम बाथरूम आहे। मी हे का सांगते माहिती आहे, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात। 100 एखादा चुकतो, पण 99 लोकांना भोगावं लागतं।
मग प्रत्येकाला एकाच पारड्यात तोलत जाऊ नका आणि व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करत जाऊ नका. त्यामुळे हे जे काही कीर्तनाचं मानधन वगैरे येतं हे सगळं या पोरींच्या माध्यमातून पुढं काहीतरी चालावं अशा हिशोबाने. आणि असंही सामर्थ्यवंत मुली आहेत सगळ्या. मला जेवढ्या काही, माझं पहिलंच वर्ष, आता ही सेवासुद्धा ह्या संस्थेचीच कृपा आहे. का माहिती आहे का, मी 19 फेब्रुवारीची सेवा फार पटकन देत नाही. तर सेवा भरपूर असतात. कीर्तनाला सेवा म्हणतात बरं का. हां, नाहीतर मग काय बोंबलत होती काय माहिती महाराज बरं का. हां, त्यामुळं कुठल्या महाराजाला कधी फोन केला तर सेवा पाहिजे असं म्हणीत जा, प्रोग्राम म्हणी जाऊ नका, सेवा महाराज बरं का. तर सेवा, तर ही जी आजची जी उपरीची सेवा आहे, आमचे जगदाळे दादा त्यांची मुलगी रिया, ती आमच्याकडं त्यांनी संस्थेमध्ये तिला सुपूर्त केलं. आणि मग तिच्या माध्यमातून त्यांची फार इच्छा होती की शिवजयंतीला कीर्तन. किती मला वाटतंय 7-8 महिने झाले या सेवेला घेऊन सुद्धा. 7-8 महिने झाले तेव्हा घेतलेली सेवा आहे. सगळी मंडळी तिकडं आली होती बार्शीला. आणि त्याच्या माध्यमातून, नाही तर मला माहिती आहे लई जीव दमतो. आता इथून पुढे अजून 3 कीर्तन आहेत मला, संध्याकाळपर्यंत गळाटून जातो जीव महाराज बरं का. तेव्हा त्या कीर्तनात काही होत नाही, पण नंतर वाटतं की बाबा दमलो आहे आपण. मग अशा हिशोबाने मग त्या मुलीमुळं किंवा त्यांची मुलगी संस्थेत असल्यामुळं मला नाही म्हणता आलं, म्हणून ती सेवासुद्धा इकडं येण्याचा योग आला, उपरीला येण्याचा योग आला. आणि उपरीला ह्याच्या आधी मी माझी कीर्तनं झालेलीच आहेत. कृष्ण मंदिरात झालं आहे एकदा, तर लय खतरनाक काम झालं मला. उपरीला डोक्यात आहे. आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण माझ्या डोक्यात आहे. तुम्हाला म्हणून सांगते काय होतं. आता चुका बी सांगायच्या असतात महाराज. काय झालं, उपरीला सेवा घेतली होती वर्ष श्राद्धाची होती. मला कोणाची एवढं काही लक्षात नाही, पण तिकडे रानात होतं कीर्तन. आणि श्राद्धाचं कीर्तन घेतलं होतं 10 ते 12 कीर्तन. लक्षातच नाही की डायरीवर लिहिलंच गेलं नव्हतं. ती 9:30 पर्यंत महाराज बार्शीतच, 10 वाजता निघाली का बार्शीतनं, पण यायला 12 वाजले ना मला. तर दुसरा कीर्तनकार कीर्तन करून घेतलं होतं महाराज बरं का. ते कीर्तन झालं. मग नंतर आम्ही तेवढं पण आलो आम्ही, त्यांनी जेवण वगैरे केलं. मग पुढच्या कीर्तनाला लक्षात काहीतरी घोळ झालता त्या टायमिंगला. त्यामुळे उपरी पक्की डोक्यात आहे. माझ्या जिंदगीतला पहिली सेवा असेल ज्या शिवेला मी सेवा झाल्यावर पोचले होते महाराज बरं का. त्याच्यामुळं ती पक्की डोक्यात आहे आपल्या. त्यामुळे हा योग त्यांनी पण आला. त्यामुळे ही सुंदर सगळी मंडळी तुम्ही उपस्थित आहात. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. ह्या मुली आहे ना पुढं जाऊन, आता ही किती जणी आलात तुम्ही का? हां, 19 जणी. किती जणी येतात आपण? 50. एक आमचे सगळे घरची बिरची म्हणून असे आम्ही म्हणजे 60 धरतो आमचं अख्खं कुटुंब. 50 मुली आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्याकोण्यातून आलेल्या, पार लांबून धुळे वाशिम इकडून सगळीकडून आलेल्या मुली आहेत. तर या मुली पुढे जाऊन पैसे किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून खरंच मी यांना शिकवत नाही. ह्या कीर्तनकार व्हाव्या, पैसे मिळवावे, प्रसिद्धी मिळावी म्हणून खरंच नाही. ह्या पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवतील की नाही ह्याचा विश्वास देत नाही, पण पुढे जाऊन धर्म मोठा करतील एवढं मात्र विश्वासानं सांगू. त्यांच्याकडे बघून 4 पोरींना तरी वाटेल आपलं आयुष्य असं असतं तर बरं झालं असतं. 4 बायकांना तरी वाटेल आपली पोरगी अशी पाहिजे, सुसंस्कृत, सुशिक्षित, वेल एज्युकेटेड. त्यामुळे ही सगळ्या मुली आणि ही लेकरं ना, एवढी लेकरं तुही सोपं नाही झालं हे सांभाळायचं. लोक बी अशी आहेत ना, आता पोरींचं नसतं एवढं काय, पण पोरांच्या बाबतीत असं असतंय अख्खं गाव ज्याला कटाळलं ते संस्थेत असते. मग ती महाराजांना सांभाळायचं पुन्हा. त्या महाराजांना त्याला खाऊ पिऊ, मग त्याला मारू नीट कराय. पुरी गुणवानाच असतात पहिल्यापासून महाराज. मला जेवढ्या मुली भेटल्या ना बिचारींचा एकाचा सुद्धा त्रास नाही मला कसला. त्याच्यामुळे हे सगळेच लेकरं थोडं महिना 2 महिना त्रास देतात सुरुवातीला, पण पुन्हा मिळून मिसळून जातात. पुन्हा जाऊ वाटत नाही त्यांना. ही लेकरं एवढे त्यांना सांभाळायचे दादा. सगळ्यांची कृपा आहे. उत्कृष्ट गोड असणारी सगळी मंडळी, अगदी गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर दादा, गणेश दादा, अगदी सुंदर कंठ दोघांचाही. माऊलींची कृपा आहे. या नामचिंतनाला गोड तर आहेच, पण अजून गोड करायची ताकद तुमच्या ते साष्टांग दंडवत या बहिणीचा. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण संतोष दादा आमचे या भागात सेवा असली की अखंडितपणे उपस्थित असतात. त्यांच्या नावात मी गेल्या वेळेस सुद्धा म्हणलं होतं, त्यांच्या नावात संतोष आहे यात कौतुक नाही, त्यांचा स्वभाव सुद्धा संतोषाचाच आहे हे त्यांचं कौतुक आहे महाराज बरं का. संतोष म्हणजे संयम, स्थिर आणि आनंदी, समाधानी. संतोष म्हणजे समाधानी. आणि माणूस समाधानी कधी असतो? स्थिर असतो,
ते गोड पखावाज वाजवतात हे तर कौतुकच आहे, पण त्यांचा स्वभाव नम्र आहे हे सुद्धा कौतुकच आहे महाराज. साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर. त्याचबरोबर हरिभक्त परायण श्रीराम महाराज. नाव बघा ना, वारकरी संप्रदायाची नावं सुद्धा देवावर संतोषावर गोड असते ती, उगा अर्थ नाही अशी नावं नसतात. श्रीराम महाराज अगदी चरणावर साष्टांग दंडवत इतकं सुंदर पखावाज वाजवला. त्याचबरोबर हरिभक्त परायण समा हा संतोष